कोल्हापूरला खड्डेपूर बनवणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं दिवाळीच्या पहाटे रस्त्यांवरील खड्ड्यात पणत्या लावून आणि रांगोळ्या रेखाटून आंदोलन करण्यात आलं। यावेळी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे दिवाळीच्या पहाटे शहरातून वाहनं चालवताना अक्षरशः वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतीये। यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेला घेराव, निवेदन, मोर्चा अशा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आली। मात्र अद्याप प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिवाळीच्या पहाटे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यात पणत्या लावून आणि रांगोळी काढून अनोखे आंदोलन करण्यात आलं। यावेळी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी दिवाळी दिवशी ठाकरे गटानं आंदोलन केलं असल्याचं सांगितलं। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्या चाळणच्या संदर्भात वर्तमानपत्रातून दररोज न चुकता बातम्या सुरू आहेत। प्रशासनाला जाग येत नाही। गेंड्याचं कातडीचं प्रशासन झालेलं आहे। ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबरड मोडून ॲडमिट होतील अशी परिस्थिती। धुळीचं साम्राज्य प्रचंड आहे। 100 कोटी रुपये कोणाच्या घशात घातले तो लोकप्रतिनिधी कोण हे जनतेने देखील ओळखलेलं आहे। वारंवार आंदोलन करून उपोषण करून जर प्रशासनाला जाग येत नसेल तर एक अनोखं आंदोलन शिवसेनेतर्फे आम्ही आज घेतलेलं आहे। रस्त्यांची दिवाळी साजरी केली गरिबासारखं। फाटकी कपडे, फाटकी वस्त्र नेसून पूर्वी ज्यांची परिस्थिती नसताना जी दिवाळी साजरी करायची ती परिस्थिती आज महानगरपालिकेवर ह्या लोकप्रतिनिधींनी गरिबासारखी दिवाळी करण्याची वेळ आणलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लौकिक करणं हे फार लांब राहिलं तर अक्षरशः देव, देश आणि धर्म या तिन्ही शब्दावर अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लूटमार सुरू आहे। अक्षरशः लूटमार, कोण कशात काहीही चालू आहे, काहीही। आणि माझी एक विनंती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या पुढे वारंवार मी येतो। राजेश क्षीरसागर असतील, प्रकाश आबिडकर असतील किंवा अन्य कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी जे निवडून आलेले आहेत ते काही उत्तर देत नाहीत। अक्षरशः मौन व्रत धारण केलेलं आहे। कारण रेड हँड सापडण्याची प्रक्रिया शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत। वेळोवेळी त्यांचा पर्दाफाश केलेला आहे। आजची ही दिवाळी यांना ईश्वरचरणी माझी प्रार्थना राहील की यांना राजकीय शेवटची दिवाळी लाभो। या आंदोलनात विशाल देवकुळे, सागर साळोखे, हर्षल पाटील, पप्पू नाईक, समरजित जगदाळे, अमित पै, गोविंद वाघमारे, विकास बुरबुसे, संजय खराटे, जयवंत पाटील, रुद्र पाटील, भूषण मिटके, सुकुमार लाड, सूरज कांबळे, आकाश जळक, दीपक बुळके, संदीप देवकुळे, सचिन कारंडे, विक्रम पाटील, प्रभाकर पाटील, शैलेश हिरासकर आणि शिवसैनिक सहभागी झाले होते।